प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारा भगवान पांडुरंग परमात्म्याचं सतत नामचिंतन केल्याने नित्य आमच्या चित्तात समाधान प्राप्त होतं. सर्व सुखाचे अलंकार आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आम्ही निर्भयतेने आनंदाच्या उर्मीत डुलतोय. नवे नवे नामचिंतनाचा परिणाम देहात राहून विदेह स्थितीचा परिणाम उपभोगता येतो. याही पेक्षा जीवनामध्ये अग्निरूपता दिव्यता प्राप्त झाल्यामुळे कर्म करूनही पाप पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. या सर्व गोष्टींचं कारण आहे सदा नाम घोष करू हरी कथा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं कर्तव्यच आहे. ज्ञानोबाई तुकोबराय माऊली दादा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये जागीर मोहा या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही नितीन दादा व सर्व गावकरी मंडळ यांच्याकडून माझ्याकडे आलेली आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो व तसेच टाळकरी माळकरी विनेकरी पारेकरी साऊंड सिस्टीम गायनाचार्य मृदुंगाचार्य या सर्वांचे मी आभार मानतो व तसेच तुम्हा सर्वांचा नाम उल्लेख करणं काही शक्य नाही म्हणून एका उखाण्यात सर्वांचं नाव घेतो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबाराय यांचा मान राखून ज्ञानोबा तुकोबाराय यांचा मान राखून. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अखंड नामस्मरण केल्याने चित्ताला स्थिरता प्राप्त होते आणि स्थिर झालेल्या चित्तामुळे त्याला अत्यंत समाधानाला प्राप्त होतो. जे जे आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न सुखासाठी समाधानासाठी जे जे आपण मिळवतात त्याच्या पाठीमागे हे तूच आहे की आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला शांती मिळावी, आम्हाला सुख मिळावं. पण ऐका, ज्याला समाधान मिळतं, ज्याला शांती मिळते, ज्याला सुख मिळतं त्याचं काय झालंय तर त्याला ज्ञान नसल्यामुळे जे जे समाधान प्राप्ती करिता आपण उपाय करतो ते समाधानाच्या दृष्टीने प्रयत्न चुकीचे आहेत. जेवढं समाधान प्राप्ती करिता आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न आपल्याला काय करतात तर दुखी करतात. संतांच्या दर्शनात हितच एक गोष्ट आहे. संतांनी विचार केला की सर्वांना हवं असलेलं समाधान पण ते मिळत का नाही. तर लोकांकडे जर बघितलं तर समाधानी कोणीच दिसत नाही. असं कशामुळे होतंय तर ही गोष्ट संतांच्या लक्षात आली. संतांनी विचार केला की असं कशामुळे होतंय तर ही गोष्ट संतांच्या लक्षात आली. लोकांना त्याचं वर्म माहित नसावं, समाधान ज्याला मिळतंय त्याला त्याचं ज्ञान नसावं म्हणून आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. समाधानाच्या दृष्टीने समाधानाचे अनुलक्षणे साधन सांगितलं पाहिजे आणि तेच साधन तुकोबारायांनी आपल्याला सोप्या पद्धतीत सांगितले आहे. महाराज म्हणतात की तुम्हाला जर समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरणाने कीर्तनानेच समाधान प्राप्त होतं. बऱ्याच लोकांनी तुकाराम महाराज व सर्व संतांना पाहून लोकांच्या मनात थोडी शंका आली आणि ती शंका काय तर लोक म्हणले आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची निवडलेली साधन असताना आपण समाधानी नाहीत आणि आपण निवडलेल्या साधनापैकी एकही साधन संतांकडे नाही तरी सुद्धा संत समाधानी दिसतात. हे कस काय
लोक त्याला समाधानी म्हणतात. एखाद्याला भरपूर पैसा मिळाला लोक त्याला समाधानी म्हणतात. पण ऐका, पत्नी मिळणं, मुलगा होणं आणि भरपूर पैसा मिळणं याला आपण समाधान म्हणतो. पण ऐका, लग्न झाल्यानंतर माणसाच्या संसारात 3 वर्षात 3 वाक्य ऐकायला मिळतात. लग्नाचं पहिलं वर्ष, हो हो, ऐकलं का? लग्नाचं पहिलं वर्ष ऐकलं का? हो हो, ऐकलं का? लग्नाचं दुसरं वर्ष ऐकू येत नाही का? लग्नाचं तिसरं वर्ष, फुटलेत का कान? बघू का तुमच्याकडे जरा? लग्नाच्या 4थ्या वर्षी तर झालं दिंडी त्याने करीन पडला आमच्या बोकांडी. लग्न झाल्यानंतर माणसाच्या संसारात त्या नवऱ्याला म्हणते की लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा ती चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा ती सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाची म्हातारी झाल्यावर धावून उठते तेव्हा ती ज्वालामुखी असते. बायकोच ऐकत नाही असा माणूस आहे का? बोला, आहे का? किती बी लांब केमिशा ठेवा, महाराज बायकोच बहीण आहे ना. आताच्या पोरानं मिशाच ठेवायच्या बंद केल्यात. महाराज बायकोच बहीण आहे ना, मिशा काय चहा बुडवायच्यात का? पत्नी समाधानाचं साधन आहे का? तर नाही. आता मुलगाही समाधानाचं साधन आहे का? तर ऐका, लग्नाला 10 वर्ष झाले अजून मला मुलबाळ नाही. मला म्हणजे तेजा म्हणते त्याला, अजून मला मुलबाळ नाही. त्याने रोज देवाकडे प्रार्थना करायची की देवा, लग्नाला 10 वर्ष झाले अजून मला संतती नाही. ते म्हणला मी अख्ख्या गावाला 10 किलो पेढे वाटील. महाराज लोकांचा पेढे वाटण्यावर लईच दणकाईनं. मुलगा झाला वाटा पेढे, 10वीत पास झाला वाटा पेढे, नोकरी लागली वाटा पेढे आणि लॉटरी लागली वाटा पेढे. महाराज लोकांच्या पेढ्यावर लईच दणकाईनं. ते म्हणला मी अख्ख्या गावाला 10 किलो पेढे वाटील. मग नम करता त्याला पोरगा झाला आणि त्याने अख्ख्या गावाला 10 किलो पेढे वाटायला सुरुवात केली. या पट्ट्याला मुलगा झालाय, घ्या पेढे. या पट्ट्याला मुलगा झालाय, घ्या पेढे. आणि त्याने अख्ख्या गावाला 10 किलो पेढे वाटले. आणि मग ते मुलगा हळूहळू मोठा झाला. त्याने एके दिवशी त्याचं लग्न झालं आणि एके दिवशी त्यानं आपल्या बायकोचं ऐकून आपल्याच आई वडिलांना हाणून घराबाहेर काढलं. आता का म्हणत नाही की या पट्ट्याच्या मुलानं घराबाहेर काढलं, घ्या पेढे. या पट्ट्याच्या मुलानं घराबाहेर काढले, घ्या पेढे. आता का म्हणत नाहीस? आता मला सांगा, इथं सुख आहे का दुःख आहे? तर दुःख आहे. विठ्ठल आता मुलगाही समाधानाचं साधन आहे का? तर नाही. आता तिसरं साधन कोणतं? तर पैसा किंवा धन. बघा, एका खेडेगावात एक श्रीमंत पाटील राहत होता. तो खूप चिंगूस होता किंवा कंजूस होता, चिकट होता. तो कधी सप्त्यात पंगत घालीत नव्हता आणि पंक्तीला तो सगळ्यात समोर जेवायला. आणि मग एके दिवशी वारकरी आले तिथं म्हणले, पाटील चला पंढरपूरला. पाटील होता कंजूस. पाटील म्हणला की आलो असतो पण तिकिटाचे लईच पैसे जातात की, तुम्ही पैसे खर्च केले असते माझ्यावरचे तर मी आलो असतो. ते म्हणले हो बाबा आम्ही खर्च करू पण चला पंढरपूरला. ते म्हणले बर, आता हे खर्च करायलेत आपले पैसे तर मग आपल्याला जायला काय अडचण आहे, गेला पंढरपूरला. देव म्हणले कधीच गेल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान हे केलं. देव म्हणले कधीच न येणारा भक्त आलाय, आता ह्याची थोडी मजाच घेऊत काय की. देवानं घेतलं वासुदेवाचं रूप. वासुदेवाला रे वासुदेवाला, वासुदेवाला रे वासुदेवाला, रामाच्या पार्यात हरिनाम बोला. वासुदेवाला रे वासुदेवाला, रामाच्या पार्यात हरिनाम बोला.
बसलेलं आहे. मग वासुदेव म्हणले मी पण देव आहे का, मला काय कळत नाही का. मग ते म्हणलं तुम्ही गावाकडे आला असता तर तुम्हाला दिले असते, पण इथं माझ्याकडे पाकिट नाही, कधी आलात गावाकडे तर देतो. वासुदेव म्हणले बर. मग याने देवाचं दर्शन ही करून गेला गावाकडे. काही दिवसानं वासुदेव आले तिथं. वासुदेव आला रे वासुदेव आला आणि दान पावलं पाटील, दान पावलं. आणि ह्या आवाज ऐकून पाटील म्हणला वासुदेव आला काय की आता काय करू ह्याला पैसेच द्यावा लागतात काय की. एक युक्ती सुचली पाटलाला. पाटील म्हणला आपण मरायचं नाटक करू. जसा बसलेला तसाच आडवा पडला. बायकोनं बघितल्यावर बायको लागली मोठ्या मोठ्या रडायला. पाटील तुम्ही काय मला सोडून गेलात, लागली मोठ्या मोठ्या रडायला. आणि तिथं आले वासुदेव. वासुदेव म्हणले दान पावलं पाटील, दान पावलं, दान धर्म करा पाटील. त्याची बायको म्हणली इथं माझा नवरा गेलाय आणि तुला पैशाचं पडलं होय. पैशाचं पडलं होय. मग वासुदेव म्हणले आता आलोयच तर मग मातीच करून जातो की. मग तिथं गावकरी जमा झाले आणि तिथं जमा झाल्यावर पाटलाला कडक कडक पाण्याची आंघोळ घातली तरी सुद्धा पाटलाचं काय हुई चुई नाही. पाटील म्हणला उठला तर वासुदेवाला पैसे द्यावा लागतात. आणि वासुदेव म्हणायचा तू जवळ पैसे देत नाहीस तोवर या पट्ट्या इथून जाणारच नाही. मग शेवटी त्याला टाटीवर बसवलं, टाटीवर झोपवलं, स्मशानभूमी मध्ये नेलं. पाटील असा एक डोळा उघडून बघायचा, वासुदेव हाय का गेला. डोळा उघडून बघितला, दिसला वासुदेव समोर, लगेच डोळे बंद करायचा. शेवटी जाय लावला तरी सुद्धा पाटील काय उठायला तयार नाही, कारण उठला तर वासुदेवाला पैसे द्यावे लागतात. इकडे वासुदेव म्हणायचा की तू जवळ उठत नाही तर मी इथून जाणारच नाही. मग शेवटी देवाला माया आली आणि देव म्हणले हे नसल्याला जायचं, ह्याचा अनेक टाइम आलेला नाही. देव म्हणले हे बघ पाटील माझा पैसा सुटला. पाटील म्हणला हे अख्ख्या गाड्या उठला. याच्यावर तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. पैशामुळे जर माणूस मरायला तयार होत असेल तर याच्यात सुख समाधान आहे का, बोला आहे का, तर नाही. खर तर असमाधानी करणारा पैसाच आहे. आज व्यावहारिक दृष्टीने पैशाला समाधान म्हणतात. आज व्यावहारिक दृष्टीने पत्नी मुले याला समाधान म्हणतात. आज व्यावहारिक दृष्टीने पाहुणे रावळे याला समाधान म्हणतात. पण ऐका याच्यातलं काहीच माझ्या तुकोबरायांकडे नव्हतं तरी सुद्धा माझी तुकोबराय समाधानी होते. तुकोबरायांकडे पैसा नव्हता तरी सुद्धा तुकोबराय समाधानी होते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर झाके जाऊ पुढती भीके पुत्री घर राखती जाऊ पुढती भीके पुत्री घर राखते जाऊ पुढती भीके पुत्री घर राखते जाऊ पुढती भीके सदैव सुडके चोर झाके आम्हा सदैव पुढते जवळ येता चोर राखे पुत्री घर राखते जाऊ पुढती भीके पुत्री घर राखते जाऊ पुढती भीके पुत्री घर राखते जाऊ पुढती भीके. आम्हा सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. तुकाराम महाराज म्हणतात की आमचं घर सुद्धा कुत्रेच राखते. मग ज्याचं घर कुत्रे राखते त्याच्याकडे पैसा असेल का, हो असेल का, तर नाही. तरी पण माझी तुकोबाराई समाधानी होते. एक सांगू का, खरं तर पैशाने समाधानी नाही तर दुःख मिळतं. ऐका पैसा कमवताना
दुःखच आहे. पैसा खर्चताना दुःखच आहे, कारण पैसे खर्चल्यास दुःखच होतं ना. पण इथल्या माणसाला जर पैसे खर्चल्यास दुःख होत नसेल तर मग सगळ्यांनी कीर्तन संपल्यावर मला 500 रुपये द्यायचे आणि आनंद घ्यायचा. बोला जमत का? तर नाही. विठ्ठल आपला मुद्दा काय चालू होता? तर पैसे कमवताना सुद्धा दुःखच आहे आणि पैसे सांभाळताना दुःखच आहे. पैसा हे बघा, एखादा भरपूर पैशावाला असू द्या, बघा तो रातभर झोपत नाही का? तर पैसा झोपू देत नाही ना. मग हे तिन्ही प्रकारचं दुःख मग पैशाने समाधान भेटतं हे सांगितलं कुणी? पैसा कमवण्यात फरक असू शकतो, पैसा वापरण्यात फरक असू शकतो, पण 500 रुपयाच्या नोटात फरक असू शकतो का हो? तर नोटायचं निघलंय म्हणून सांगतो. मी एका कीर्तनाला गेलतो आणि कीर्तन संपल्यावर एक आली आजी माझ्याजवळ आणि म्हणली, लई बाळा तू चांगलं कीर्तन केलंस, मला लईच आवडलं. आणि पटदिशनी मुका घेतला. मला लईच राग आला की मी म्हणलो, पण एक नोट ठुली खिशात. मला राग आलता पण थोडा आनंद झाला नोट ठुली म्हणून. मग कीर्तन संपल्यावर मी गाडीत बसलो आणि निघालो. बघितलं आजीची नोट कशी ती तर बघावा. बघितलं तर काय, कुठंच न चालणारी नोट. धड पुण्यात चलत नाही, आमच्या गावाकडे चलत नाही, मुंबईत चलत नाही, इथं चालली तर बघावा. अर्धी 50ची आणि अर्धी 500ची. आता मला सांगा ही कुठं चलन नोट? कुठंच नाही. म्हणजे 500 रुपयाच्या नोटात सुद्धा फरक असू शकतो. महाराज म्हाताऱ्या बाया लईच खतरा असतायत ना, कुठंच न चालणाऱ्या नोटा महाराजाकडे आणून देतात. अजून सोपं करून सांगतो बघा, गरीबाचा मोबाईल वेगळा आणि श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरीबाची गाडी वेगळी आणि श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचं घर वेगळं आणि श्रीमंताचं घर वेगळं. पण असं कुठं झालंय का? असू शकतं का की गरीबाची स्मशानभूमी वेगळी आणि श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी? की तो माणूस लई श्रीमंत आहे मग पेटवा बंगले तर त्याला? असं कुठं झालंय का? तर नाही महाराज. म्हणून पैसा हे समाधान नाही का? तर नाही. महाराज सांगतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय. संतांकडे केव्हाही पहा, संत सदा सर्व काळ संतुष्ट दिसतात. त्यांच्याकडे केव्हाही पहा, संत सदा सर्व काळ संतुष्ट असतात. लोकांनी विचारलं, महाराज आता तुम्हाला हे समाधानाचं साधन कुठून मिळालं? तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज म्हणतात की आम्ही सदा त्या भगवंताचं नाम चिंतन करतो म्हणून आम्हाला समाधान प्राप्त झालं. आता बघा, संत पण समाधानी आहेत आणि आपण पण समाधानी आहोत. पण संतांच्या समाधानात आणि आपल्या समाधानात एक फरक आहे. काय? तर संत हे कायम समाधानी असतात, पण आपण कायम समाधानी असतो का हो? बोला, असतो का? तर नाही. आपण कधी समाधानी असतो तर कधी दुःखी असतो. आपला आनंद आणि आपलं दुःख हे क्षणाक्षणाला बदलत राहतं. अजून सोपं करून सांगतो बघा, एखाद्याचं लग्न नाही झालं तर त्याचं एकच गाणं असतं, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं की त्याचं गाणंच बदलतं, ए क्या हुआ कैसे हुआ, ए क्या हुआ कैसे हुआ. तर बस म्हणा बोंबलत.
बघा, ज्याचं लग्न नाही झालं ते बघा किती दुःखी असतात, कारण या गुड्डीचे नखरे वाढलेत ना. गुड्डी म्हणते मला शेतकरी नवरा नको, मला डॉक्टर नवरा पाहिजे. गुड्डी तर झाली 10वी 3दा नापास आणि म्हणती मला डॉक्टर नवरा पाहिजे. गुड्डीला साधा शिंबूड काढता येईना आणि म्हणती मला डॉक्टर नवरा पाहिजे. महाराजा गुड्डीच्या नादी नका लागू, कारण या जगामध्ये आपल्यावर दोनच व्यक्ती प्रेम करतात, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. बस, याच्या पलीकडे कोणीच नाही. विठ्ठल, आपला आनंद आणि आपलं दुःख हे क्षणाक्षणाला बदलत राहतं. बघा, एखाद्याचं लग्न नाही झालं तर तो दुःखी असतो आणि त्याचं लग्न झालं की तो आनंदी असतो. पण त्याला मुलगा नाही झाला तर तो परत दुःखी होतो, पण त्याला मुलगा झाला की तो आनंदी होतो. त्याला नोकरी लागली की तो आनंदी होतो, पण त्याने आई वडिलांना घराबाहेर काढलं की परत दुःखी होतो. म्हणजे आपला आनंद, आपलं समाधान हे आपल्या जीवनामध्ये टिकून राहत नाही. जसं समुद्रातलं पाणी कधीच कमी होत नाही, तसा संतांचा आनंद, संतांचं समाधान हे कधीच कमी होत नाही. आणि आपला आनंद, आपलं समाधान हे नदीतल्या पाण्याप्रमाणे. जसं पाऊस पडला की नदीला पाणी येतं आणि पाऊस बंद झाला की नदीत जेवढं पाणी होतं ते पण आटून जातं, तसा आपला आनंद, आपलं समाधान आहे. माऊलींची ओवी 12व्या अध्यायात, वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरूप चारू संतोषी जो. याप्रमाणे संतांचा आनंद, संतांचं समाधान हे समुद्रातल्या पाण्याप्रमाणे स्थिर असतं. तुकाराम महाराज म्हणले की बाबांनो, तुम्हाला जर समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे, सदा नाम घोष करू हरिकथा. किंवा नाथ महाराजांच्या हरिपाठात नाथ महाराज सांगतात, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी तुम्ही मनारे सकळ, ओ हरी हरी मनारे सकळ. देणे मन झालं तुटतील, देणे माया झालं तुटतील. किंवा हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला देता, हरी बोला घेता. हरी बोला देता, हरी बोला देता. सदा गिळता, हरी बोला, सदा गिळता, हरी बोला. महाराज म्हणतात की तुम्ही देताना सुद्धा हरीच बोला आणि घेताना सुद्धा हरीच बोला. आता मला इथले माणसं शांत दिसतेत, पण भांडताना कसं हरी बोलायचं ते सांगतो. महिला मंडळ, असा बुचडा धरायचा, हरी बोल, हरी बोल, असं भांडणं खेळायचे. हरी बोलताना अशी भांडणं खेळायची. तुम्ही काय पण करताना हरीच बोला, भांडी घासताना सुद्धा हरीच बोला, स्वयंपाक करताना सुद्धा हरीच बोला, काय पण करताना तुम्ही हरीच बोला. रामकृष्ण हरी बोला, जय हरी बोला, काय पण बोला. नाथ महाराज म्हणतात की तुम्ही काम करताना सुद्धा हरीच बोला, तुम्ही काय पण काम करा तेव्हा तुम्ही हरीच बोला. विठ्ठल, लोक म्हणली की आम्हाला समाधानाचे साधन हे समजलं की भगवंताच्या सदा नाम घोषातून आम्हाला समाधान प्राप्त होतं. पण हे समाधान, हे सुख किती प्राप्त होतं हे तरी आम्हाला सांगा की. पण
आणि याची मर्यादा आम्हाला सांगता येत नाही. जसं आम्हाला सुख मिळालंय पण आम्हाला त्याची मर्यादा सांगता येत नाही. आम्हाला सुख मिळालंय, समाधानही मिळालंय, पण आणि त्या सुखाचे अलंकार मी परिधान केले, धारण केले आणि माझ्या गळ्यात घालून घेतले. तेच महाराज भंगाचे द्वितीय चरण. सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. संत महात्मे म्हणतात की आत्मसुखाची गुढी केवळ नामस्मरणानेच प्राप्त होते. नामस्मरणाच्या योगाने सुख मिळतं, पण ते किती मिळतं याची मर्यादा सांगता येत नाही. जसं समुद्रातलं पाणी किती आहे हे सांगू शकत नाही, तसं नामस्मरणाने किती सुख मिळतं हे पण सांगू शकत नाही. नामस्मरणाने मिळणार सुख हे कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत वाढत जात. सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. नामस्मरणाने मिळणार सुख हे कधीच कमी होत नाही, उलट ते वाढत वाढत जात. सुख घडोघडी वाढू लागे. लोक म्हणली म्हणजे नामस्मरणाने मिळणार सुख हे कधीच कमी होत नाही. हे आम्हाला समजलं की संतांनी नामस्मरण केल्याने संतांना सुख मिळतं. पण आम्ही पण नामस्मरण करतो, आम्ही पण भगवंताचं नामचिंतन करतो, आम्ही पण एकादशीचं व्रत धरतो, तरी पण आम्हाला कसं काय समाधान प्राप्त होत नाही. आपण एकीकडे भगवंताचं नामचिंतन करतो आणि दुसरीकडे त्या भगवंतावर शंका घेतो. एकीकडे म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, आणि दुसरीकडे म्हणायचं का हो राम भाऊ, ते ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणतात. खरं असेल का हो? महाराज तर म्हणतेच वा, नाही खरं असेल का? राम भाऊ म्हणतो आपण कुठं त्यांच्या काळात होतो, आपल्याला तरी काय माहिती. म्हणजे आपण एकीकडे त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आणि दुसरीकडे त्या भगवंतावर लगेच शंका धरायची. असं भजन देवाला आवडेल का हो? नाही भाव मने देवा मला पाव. तुमच्या मनामध्ये जर त्या भगवंताविषयी भाव नसेल ना, तर ते भजन देवाला कधीच आवडणार नाही. आणि अशा भजनाने, अशा नामस्मरणाने महाराज म्हणतात तुमचा उद्धार होणार नाही. तुम्हाला जर समाधान प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या भगवंताचं एकनिष्ठेने नामस्मरण करा आणि त्याने काय होईल, सुख घडोघडी वाढू लागे, अगणित सुख तुम्हाला प्राप्त होईल. आणि एकदा का सुख प्राप्त झालं की तुम्ही आनंदाच्या उर्मीत डुलतान व त्याच्यामुळे काय होईल तर तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची
प्रकारची भय चिंता राहणार नाही. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोक परलोक, आलो सकळीक वैकुंठ. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भय चिंता राहणार नाही, कारण आम्ही त्या भगवंताचं नामरूपी अलंकार आमच्या कंठात धरून आम्ही डुलतोय. एक सांगू का महाराज, खर तर तुकाराम महाराज हे भगवंताच्या भजनामध्ये नाचत होते याच्यात नवल नाही, तर तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये पशु पक्षी सुद्धा नाचत होते. तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावरती तुकोबारायांनी भजन सुरू केलं की पशु पक्षी तिथे जमा व्हायचे, आणि आपल्या भजनामध्ये साधं माणसं जमा होत नाहीत महाराज, पण तुकोबारायांच्या भजनामध्ये पशु पक्षी जमा व्हायला लागेल. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की हे पक्षी, हे झाड, ह्या वेली याच्यातच मला देव दिसतोय, आणि हेच सगळी सोयरे बनवून या वनामध्ये माझं भजन ऐकायला लागले. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे, पक्षी ही सुसरे हळविती. पशु पक्षी तुकोबारायांबरोबर भजन करायचे. तुकोबारायांना पशु पक्षातच देव दिसला. तुकाराम महाराज जिकडे बघतील तिकडे तुकोबारायांना देवच दिसला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावर दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात की मला अलंकाराच्या रूपामध्ये देव प्राप्त झाला, आणि मग मी अशा दशेला जाऊन पोचलो की माझ्या देहावरच तादात्मा संपला. तेच महाराज अभंगाचे तिथे चरण. असोईसे कोठे आठवची नाही, असोईसे कोठे आठवची नाही, असो ऐसे कोठे आठवची नाही, देहची विदेही भोगू दशा. तुकाराम महाराज म्हणतात
मला भान राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कासाई संगती. तुकाराम महाराज म्हणतात की मी काय खातो, मी काय करतोय याचं मला भान राहत नाही. तुकाराम महाराज जेव्हा भंडारा डोंगरावरती भामचंद्र मोराडेश्वरीवरती गेले तेव्हा तुकाराम महाराजांना भान राहत नव्हतं. तुकाराम महाराज जेव्हा भजनाला जायचे तेव्हा घरी सांगून जात नव्हते. तुकोबारायांकडे अशी साऊंड सिस्टीम होती का? नव्हती. तुकोबारायांकडे असे टाळ होते का? नव्हते. तुकोबारायांकडे समृदुंग होता का? नव्हता. तुकोबारायांकडे फक्त एक विणा होता, त्यालाही 2 तारा होत्या आणि टाळ होते तेही दगडाचे टाळ होते. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळाने. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळाने. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले देवाजीच्या पडता काही. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. तुकोबारांकडे एक विणा होता, त्याला 2 तारा होता आणि दगडाचे टाळ होते. अशा परिस्थितीमध्ये देहावरती उदास होऊन तुकोबारांनी भजन केले. देहाची विदेही भोगू दशा. महाराज म्हणतात तुम्हाला भजन करा, सुख मिळेल. तुकोबारायांनी भजन केलं म्हणून तुकोबारायांना सुख मिळालं, सुखाची अनुभूती आली. देहावरच तादात्म्य संपलं आणि तुकोबारायांनी काय केले तर देवाचं भजन केलं. सर्वांनी हात वर करा आणि जे हात वर करणार नाही त्याला माहिती महादेवाच्या गळ्यातलं काय असते ते संध्याकाळी स्वप्नात येत असते. सर्वांनी हात वर करा आणि मुखाने नामचिंतन करा. जसं तुकोबाराय भजन करत होते तसं आपण पण करू. विठप्पा रखुमाई
भजन करा भरपूर सुख मिळेल. महाराज म्हणता तुम्ही सुखासाठी इकडे रात्रंदिवस पळता ना, मग तुम्ही भजनच करा, तुम्हाला भरपूर सुख मिळेल. भजनाशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही, तुम्हाला भजनाशिवाय सुख मिळणार नाही. नितीन दादा लयच भारी हार आणलाय व सगळं भारी. पण एक गोष्ट झाली. काय झाली तर हार झाला मोठा आणि महाराज झाला छोटा. आता हार बघा ना कितका मोठा आहे. महाराज म्हणतात तुम्ही किती पण भजन करा तुम्हाला सुख मिळेल. महाराज म्हणतात की तुम्ही इकडे रात्रंदिवस पळता ना, मग तुम्हाला भजनाशिवाय सुखच मिळणार नाही. भजन करा भरपूर सुख मिळेल. तेच महाराज भंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे